फ्लोरोप्रोपेन फंक्शनल ग्रुप Cl आसा सो आम्ही प्रिफिक्स दिता फ्लोरो आणि नंबर ऑफ कार्बन एटम इज 3 सो किती घातले प्रोपेन चलो आपण डाउट मध्ये कंटिन्यू करूया पुढे है ना बोला थोडी तयार रिएक्शन मी समजलो ते करता पहिली हा बोल्डार आणि थोडे कंपाउंड पळया कार्बन कंपाउंड सो वी जस्ट ऑब्जर्व दिस कंपाउंड जी नावा किती घातले पळय सो जस्ट टेल मी नाव किती घातले ये जातले एका लाईनिंग क्रॉस फर्स्ट रिलेटेड आली या इथेन Yes. और प्रोपेन करेक्ट म्हणजे तो ब्यूटेन यस करेक्ट CH3OH, methanol, यस methanol, Methanol? ethanol, इथेनॉल नॉट नॉट OH is alcohol methanol, propanol. yes मागीर H4 म्हटल्यावर propine. इथान CnH2l second alkene this is alkene this is alkene इथिन इथिन Propane. Sorry, ethene. ethene प्रोपीन Propene आणि तो butene. ब्यूटेन butene किती असतं आता आता चालतं रिवाइज करता घराकडे रिवाइज करताना काय करायचं ना बसून घ्यायला किती चालू जातो ना हा कळलं घराकडे हा सो या क्रॉस कोई सगळे कंपाउंड जाल्यार दे आर ऑल द सेम फंक्शनल ग्रुप हे सगळे कंपाउंड these are all alkenes these are all alcohol these are all alkene हे कसं फंक्शनल ग्रुप असा ना इथेनॉल AN इथेनॉल या aldehyde aldehyde. yes CH2 is aldehyde so या कंपाउंड जरी रिलेशन आहे that is रिलेशन किती सांग या एव्हरी सक्सेसिव्ह जो फुडे वयता पळय तो तसो एक कार्बन आणि दोन हायड्रोजन वाटण्याचे शब्द हांगाच्या नावा वयता किती आला एक कार्बन एडिशनल ऍड झालो आणि दोन हायड्रोजन हांगाय पळय सो किती डिफरन्स आसा तसो फुडे वयता पळय हांगा एक कार्बन एटम वाढला दोन हायड्रोजन वाढले जे सांगाय ऑब्झर्व कर एक कार्बन वाढला दोन हायड्रोजन वाढले सेम हांगा एक कार्बन दोन हायड्रोजन प्लस एक हांगा सेम एक कार्बन दोन हायड्रोजन एक कार्बन दोन हायड्रोजन सो जो सिरीज आसा ऑफ द सेम फंक्शनल ग्रुप तांकां म्हणटा होमोलोगस सिरीज पण होमोलोगस सगळ्यांचे फंक्शन एकच आहेत जाल्यार होमोलोगस काय CH2 आसत जाल्यार होमोलोगस सेम फंक्शनल ग्रुप सेम असता बेसिकली दिस इज ऑल अल्कोहॉल दिस आर अल्कीन दे आर अल्केन्स असल्यान म्हणटा होमोलोगस सिरीज सो तेचे भितर डिफरन्स कितें आसता एव्हरी सक्सेसिव्ह कंपाउंड आसा इट विल हॅव प्लस CH2 atoms इथून त्यांचे आणि इंटरेस्टिंग फॅक्ट इज त्यांचे फिजिकल प्रॉपर्टीज आसा पळय ते इन्क्रीज अक्रॉस द सिरीज फिजिकल प्रॉपर्टीज increase data across the series. लिहू शकता. What trend is observed in the physical properties in a homologous series? Physical properties, gradation in physical properties is same across the homologous series. And chemical properties remain same. Chemical properties remains same in homologous series. Chemical properties हा पहिले त्यो सेम उरता in a homologous series. म्हणजे all the this alcohol have same chemical properties. All alkenes will have same chemical properties. इतकेच झाले टॉपिक. माझे डाउट्स आले जे काय एकाने डाउट हा कॉपी करपाक जाय कितें बरोबर बोले ना आणि राव हे नाव ना इनकम्प्लीट असा मे बी also question येऊ शकता these compounds belongs to homologous series name the compound X or write the molecular formula of compound X and X दिला आहे कौन सा असतो compound this is a homologous series ना CH3 CH2 सांग बरं किती C2H CH3 कसे दोन का C2 ते तीन दोन कार्बन घेतले एक तीन कार्बन दोन एक वाढला. तेका तीन कार्बन एका दोन थंय घेतलं कार्बन C थंय H7 मागीर तीन आमकां कार्बन. तर
ते तीन Three. कार्बन आहे. हम्म? ते तीन कार्बन आहे, दोन. अरे फर्स्ट रे फर्स्ट सांगतो स्टार्टिंग मध्ये तर सी Okay, सी copy- एच copy सी करेल. आलो तर मग Modern सी टू copy येईल करेल. सी वन असलो कॉपी करून घ्या एच सेवन मागीर हायड्रोजन 5 Let मध्ये me see. सो किती जातलो एटॉमिक मास जसो जसो आमी फुडें फुडें वयता तसो एटॉमिक मासूय वाडटलो हा बिकॉज नवे कार्बन आनी नवे हायड्रोजन एड जाता फुडें सो तेच्या खातीर फिजिकल प्रॉपर्टीज इनक्रीज जातल्यो लायक बॉइलिंग पॉइंट मेल्टिंग पॉइंट तो सांगले कंपेयर द मेल्टिंग एंड बॉइलिंग पॉइंट बिटवीन दिस एंड दिस कंपाउंड सो हेजी बॉइलिंग पॉइंट और मेल्टिंग पॉइंट चड आसता कंपेयर टू दिस प्रीवियस कंपाउंड CH3 CHO ओके कितें CH3 CHO CH2 CH. CH2. Odd number. Okay, CH3 CH. CH3 CH दोन वाटतात. CH3 CHO हे झालं आणि कार्बन वाटतं आणि दोन हायड्रोजन वाटतले फंक्शनल ग्रुप तोच असतो CHO तो काय चेंज जावचो ना फक्त एक कार्बन ऍड झालो आणि दोन हायड्रोजन सो दिस इज द आन्सर फॉर द कंपाउंड X CH3 CHO नेम ऑफ द कंपाउंड विचारले जाल्यार इथे नन काय डबल वन ऑक्सिजन. हय डबल वन ऑक्सिजन डबल बॉन्ड काय भेटले ऍक्च्युअली या सॅटिस्फाय झालं हा, satisfy. डायग्राम ड्रॉ करून त्याला काढले CHO दिला म्हटल्यार तो या जरी हायड्रोजन ग्रुप डबल वन ऑक्सिजन असतो आणि तो एक हायड्रोजन असतो अशी दिल्ली असते फुल एक चार नावा दिल्ली असते नेम द कंपाउंड X एक यूज नसतो टोटल पाच काय important. Last part is column या but एक चार types of reaction is carbon ठीक compound. आहे One type of reaction is combustion. हा These all most of the these carbon compounds are good combustible fuels, right? Any combustion is combustion. कॉम्बिनेशन म्हटलं They react in the presence of oxygen to give heat and light and carbon dioxide. So carbon the compound solid will react with oxygen to give CO2 form that law and heat and light form that heat and light. Combustion. Different compound एक थोड़ी reaction आहे त्यामध्ये. and can see Methane you know it is a good fuel. Biogas संदेशा आहे त्याचे methane gas. This same oxygen reaction CO2 H2O आणि heat and light form करतरी in CH3 CH2OH. This is ethanoic acid or ethanol acid ethanol. It will react with oxygen to form CO2 H2O आणि heat and light. So it is ethanol, yes, correct. Ethanol is formed in anaerobic respiration. Next very important question is that is saturated hydrocarbon आणि unsaturated hydrocarbon यामध्ये difference. With respect to the flame, आता कार्बन कंबशन जातो नो heat and light प्रोड्यूस जातली सो फ्लेम तयार जाता की कसली फ्लेम तयार जातली इन सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन रिमेंबर इन सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन ग्रीन ब्लू फ्लेम तयार जाता whereas in unsaturated hydrocarbon yellow flame तयार जातली yellow flame. So you know difference between yellow and blue flame. केन्ना LPG सिलेंडर पहिला तुम्ही कशी फ्लेम असता ब्लू ब्लू फ्लेम. So it is a saturated hydrocarbon. कंडस्ट उचलले बेस्ट उजो जाव साधी ऑइल याची आम्ही पहिला कॅन्डल सुद्धा पहिला सकाळ माझं ब्लू कोट असता पण सामके जर ऑक्सिजन बरे मेळटा पळय थंय सारखे कंबशन जाता. So it yellow flame producer voice is yellow flame. कळ्ळें पार्टाचे so कळ्ळें unsaturated hydrocarbon is differentiation विचारता differentiate between saturated hydrocarbon and unsaturated hydrocarbon with respect to flame. So in saturated hydrocarbon clean blue flame is produced, unsaturated hydrocarbon yellow flame is produced.
सो आता फर्स्ट पार्ट कंबशन एक रिएक्शन जाले. नेक्स्ट इज ऑक्सिडेशन. सो हांवें काही रिएक्शन बरयला पळय. दिस इज टाइप ऑफ ऑक्सिडेशन रिएक्शन. ऑक्सिडेशन म्हणजे कितें जाता? ऑक्सिजन एक ऑक्सिजन एडेड. आणि आणि hydrogen कंपाउंडचे नाव कितें? हायड्रोजन CH मिथेन इथेन इथेनॉल इथेनॉल. इथेनॉल इथेनॉल जेन्ना हेजेना रिएक्ट करता, ऍड करता, तेजें नाव Really? कंपाउंडाचें नाव KMNO4. ते ऍड जाय ऑक्सिजन फॉस्फो त्याच्यामध्ये जस्ट एक ऑक्सिजन इट विल हेल्प टू ऍड ऑक्सिजन टू दिस. कंपाउंड पोटॅशियम रिएक्ट करता इट विल जस्ट ऍड ऑक्सिजन टू इट. कोणतं CR3 नाव बरयता तेजें. दिस हेजें नाव KMNO4 इज पोटॅशियम MnO4 परमॅंगनेट. अरे किती हेजो एक ऑक्सिजन ताका दितलो आनी हो कंपाउंड होता हेजें नाव कितें? आता COH means इथेनॉइक ऍसिड इथेनॉलिक ऍसिड. CR म्हणले इथेनॉलिक ऍसिड. क्रोमियम आणि हेजें नाव इज पोटॅशियम डायक्रोमेट. पोटॅशियम डायक्रोमेट. वैर सगळ्यांचे आयदर है और ते सीधे ऐड करूया या रिएक्शन रिएक्शन आयदर है पोटॅशियम परमॅंगनेट ऐड करू और आयदर पोटॅशियम डायक्रोमेट ऐड करू. याचे ये रिएक्शन था. So this result काय येतो? it will result काय येतो इथेनॉलिक ऍसिड. So we can copy this. So हे जो ऐड केला आहे का किती म्हणता त्याने ते ऑक्सिडाइज केलो. So this is now ऑक्सिडाइज oxidizing agent. Is potassium permanganate and potassium dichromate is a oxidizing agent. कॉपी करें. दोन रिएक्शन पहले कंबशन एंड ऑक्सिडेशन. नाउ एडिशन रिएक्शन बघूया. एडिशन रिएक्शनात किती करता? दिस इज डबल बॉन्ड असा कार्बनामध्ये और दिस इज अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असा पळय. त्याका मागीर आमी हायड्रोजन ऍड करतले. बट मागीर त्याच्या पयले ते रिएक्शन जावपाक मागीर आमी हे ऍड करतले. इट इज निकल आणि पॅलेडियम असं पडटा. हेंका म्हणटा कॅटालिस्ट. हे आसा पळय हेंका म्हणटा कॅटालिस्ट. आर आहे त्या एटम स्ट्रक्चर. सो हेचा आता मेन कितें जाता रिएक्शनात कितें जाता? जो डबल बॉन्ड असलो तो तुटता, सिंगल बॉन्ड जाता, हांगा हायड्रोजन ऍड जाता. दिस इज सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. ते आर आहे दिस इज कॉल्ड एडिशन रिएक्शन. इथून आता हेजे ऍड केला ते निकल और पॅलेडियम ते म्हणटा कॅटालिस्ट. दे डोंट टेक पार्ट इन द रिएक्शन, दे हेल्प इन द रिएक्शन. सो आता ते सबस्टेन्स म्हणटा कॅटालिस्टचे डेफिनेशन विचारता इन द एक्झाम. व्हॉट इज कॅटालिस्ट? हांव बरयता. आर आणि हायड्रोजन डिफरन्स. Catalysts are substance. Catalysts are substance that cause reaction to occur or proceed at different rates without taking part in the reaction. So this nickel or palladium will help this reaction to take place. So आपण part करतो ना reaction. तसे reaction may be fast जाते. असं substance म्हणतात catalyst. This is addition reaction because hydrogen is added. The unsaturated hydrocarbon आलो it is converted into saturated hydrocarbon. मे बी आणि पुढे चेन असते. दॅट इज नॉट नोन. म्हणजे एक डबल बॉन्ड असतो, सिंगल बॉन्ड असतो. ते सपनात आणि मे बी किती चेन असू शकता. फक्त डबल बॉन्ड असतो तुटलो आणि सिंगल बॉन्ड असतो. पण काय ना पळय लक्ष दे. तिथून गेल्या पळय फॅट्स and fatty acid म्हणून it is a carbon compound. So in animals unsaturated fatty acid असता. In plants unsaturated fatty acid असता. In animals saturated fatty acid असता. आणि these are not good for health. It's not good for health. For example, butter, cheese, तिथून असतले saturated fatty acid. चड बरेच होते. Yeah, चिकनात unsaturated. बटर Saturated fatty acid आणि असते. चीज. Animals and Yeah, saturated fatty acid is not good for health. Whereas in चॉकलेट in plants, like sunflower oil, in ऐकला? Soybean oil, canola oil. These are derived from plants. Plants आहेत जे तयार करतात. They are unsaturated fatty acid. They are good for health. व्हेजिटेबल. They are for health. एक्झाम्पल पण हे avoid करपाक जाय. चॉकलेट Animal fats, हा? चॉकलेटी नसते बागा लेबल वाचले बरेले असता. तर कोणी मार्केटिंग करता दुधातल्यान गेला नसते या दुधाने केला आल्यार इट विल बी अ सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड बिकॉज इट अ एनिमल प्रोडक्ट. ओके कॉपी कर याचे क्वेश्चन येऊ शकता मे बी.
आता माडे पोया लास्ट रिएक्शन substitution reaction normally saturated hydrocarbon असता पय they are not very reactive but of chlorine suppose in the presence of sunlight आम्ही add केलो तो substitute करतो one hydrogen atom and this compound will become CH3CH CH3Cl or slow methane it become chloromethane it substituted one hydrogen atom म्हणजे chlorine atom केलो so this is for substitution reaction so एक copy कर तो lesson संपलो for this year इतनेच portion हा फुडलो पार्ट डिटेल हा फुडलो बाय बाय. चलो.